सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। रयत राज संघटनेचे संदीप भाऊ शिंदे यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत असे वक्तव्य स्वप्ना घोळवे यांनी केले असून त्या सर्व आरोपांचे खंडन देखील केले आहे। गेल्या 15 दिवसापासून माझ्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून राजकीय वातावरण निर्माण करण्यासाठीच केले असल्याचे वक्तव्य समाज कल्याणाधिकारी सपना घोळवे यांनी सातारा न्यूजशी बोलताना केले। माझ्या विरोधात कोणाला काही शंका असतील तर तक्रारी असतील तर त्यांनी मला निवेदन द्यावे किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आहेत त्यांना निवेदन देऊन माझी तक्रार करावी। जर एखादा अधिकारी चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात काम करत असेल तर त्याला पाठबळ देऊन जिल्ह्यात चांगले काम करणारे अधिकारी येण्यास प्रोत्साहन द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे। गैरकारभार गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी या समाज कल्याण विभागामध्ये राजरोसपणे या सपना घोळवे मॅडमच्या माध्यमातून चाललेला आहे। या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचे हात ओले करण्याचा कारभार आज या ठिकाणी या समाज कल्याण विभागामध्ये राजरोसपणे चालू आहे। हे चालू देणार नाही आणि हे जर असंच चालू राहिलं तर रयत राज संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। रयत राज संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी या जिल्हा परिषदेला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी मी नमूद करतो। धन्यवाद। नमस्कार, मी कोमल बागपवार आणि आपण पाहताय सातारा न्यूज। आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापूर्वीच म्हणजेच दिनांक 16 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दिव्यांग विभागाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांगांचा मेळावा घेण्यात आलेला होता आणि या मेळाव्यादरम्यानच दिव्यांगांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या अधिकारी घोळवे यांचं तात्काळ निलंबन करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या आणि याच अनुषंगाने रयत राज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सौ घोळवे मॅडम यांची चौकशी करून त्यांचं तात्काळ निलंबन करावं असं निवेदनही दिलं होतं। आज आपल्या सोबत सौ घोळवे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। मॅडम, काय सांगाल? तुमच्यावरती आरोप करण्यात आले गेल्या काही दिवसांमध्ये, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रशासनामध्ये काम करत असताना तुम्हाला एक नियमाची चौकट असते। तुम्ही त्या नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही। बऱ्याच वेळा असं होतं की काही लोकांचे जे कामं असतात ती नियमात बसत नसल्यामुळे तुम्हाला नाकारायला लागतात। ती जर ती नाकारली तर ते लोक नाराज होतात। असे काही लोक जे होते ते त्याच्यापैकी काही 2 लोक त्या कार्यक्रमामध्ये आलेले होते आणि त्यांनी जाणून बुजून आणि केवळ कार्यक्रम खराब करण्यासाठी आणि माझी बदनामी करण्यासाठी 2 व्यक्तींनी 2 वेळा घोषणा दिलेल्या आहेत। आज माझ्याकडे तो ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये 2 व्यक्ती 2 वेळा घोषणा देताना दिसत आहेत। निलंबन हा शब्दही संबंधित व्यक्तीला उच्चारताना आलेला दिसत नाहीये। तर हे स्पष्ट होते त्याच्यावरून की त्यांना कोणीतरी पळवलेलं आहे। कदाचित ते 2 व्यक्ती स्वतः आलेले नसतील, त्यांना पाठवलं गेलेलं असेल जेणेकरून माझा कार्यक्रम खराब व्हावा। आणि मी इथं निश्चित नमूद करू इच्छिते की हा पूर्ण दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हा कार्यक्रम माझ्या अधीनस्थ जे आपल्या जिल्हा परिषदच्या अधीनस्थ ज्या दिव्यांग शाळा आहेत ह्या दिव्यांग शाळांमधल्या कर्मचाऱ्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सगळ्या कार्यक्रमाची धुरा त्यांनीच पेरलेली होती। आणि एक शेवटी आपल्याला आवश्यक असेल तर मी तो व्हिडिओ पण देईल। सेम मंचावरती आम्ही सगळ्यांनी एकत्र फोटोग्राफ केलेले आहेत आणि एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे ज्यामध्ये मी सगळ्या शाळांच्या शिक्षकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना अभिनंदन करताना दिसते। कारण शिक्षक आणि शाळा हे 2 असे आहेत की त्यांनी आजपर्यंत कधीही एवढा जिल्हास्तरीय कार्यक्रम बघितलेला नव्हता, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं नव्हतं। त्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाची धुरा सांभाळून खूप उत्कृष्टपणे नियोजनात मला मदत केली आणि खूप उत्कृष्टपणे तो कार्यक्रम पार पाडला होता। मॅडम, यामध्ये तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे देखील आरोप करण्यात आलेले आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी काहीही बोलू शकतं। राहिला विषय आपला तर अधिकारी म्हणून काम करत असताना जर तुमच्याकडनं काही चुका झालेल्या असतील किंवा काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून केलेले असतील तर त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा काम करत असते। त्याच्यासाठी एक सिस्टीम असते। तुम्ही संबंधित सिस्टीमचा वापर करून संबंधित अधिकाऱ्याची तक्रार करू शकता। हे अशा प्रकारे फक्त निवेदन देणं जिल्हाधिकारी साहेबांना किंवा एका वृत्तसंस्थेला सांगून बातम्या लावणं, न्यूज चॅनलवरती असं न्यूज लावणं केवळ बदनामी करण्याच्या
उद्देशानं हे केलं जातं हे त्याच्यातून स्पष्ट होतंय. तसं नसतं तर कदाचित संबंधित यंत्रणेला अर्ज दिला गेला असता, चौकशी करायला सांगितली गेली असती आणि चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं असतं तर कारवाई करायला सांगितलं गेलं असतं. असं न करता फक्त बदनामी करायच्या हेतूने हे सगळं होतंय. यानंतर अजून एक आरोप तुमच्यावर लावला गेला की समाज कल्याणासाठी जी 15% रक्कम येते ती रक्कम फक्त कागदोपत्रीच राहिलेली आहे आणि ती रक्कम खर्च झालेलीच नाहीये आता. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? 15% जी रक्कम असते ती मागासवर्गीयांसाठीची असते. मागासवर्गीयांसाठीचा जो सेस आहे त्याच्यामध्ये 2 भाग होतात, वैयक्तिक आणि सार्वजनिक. ह्या दोन्ही प्रकारची रक्कम पूर्णपणे खर्च झालेली आहे. 22-23 मध्ये सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि सन्माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या समक्ष कम्प्युटराइज्ड लॉटरी सिस्टीमने आपण लाभार्थ्यांची निवड केलेली आहे आणि लाभार्थ्यांची निवड करून आणि संबंधित जेवढी काही योजनेची रक्कम आहे संबंधित गट विकास अधिकारी कार्यालयाकडे वर्ग केलेली आहे. पुढची कार्यवाही रक्कम खर्च करण्याची गट विकास अधिकारी कार्यालयांनी करणं अपेक्षित असतं आणि माझ्या माहितीनुसार जवळपास 95% काम त्या योजनेचं 15%चं झालेलं आहे. रयतराज संघटनेचे अध्यक्ष म्हणजे संदीप भाऊ शिंदे यांनी याची कारवाई न झाल्यास टाळेबंदी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिलेला आहे. तर यानंतरचं तुमची पावले काय असतील? याच्यावरती मी एवढंच बोलू शकते की मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होते, आजही करत आहे आणि इथून पुढेही करत राहील. आणि माझी वैचारिक बैठक ही शाहू फुले आंबेडकर महाराज आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारांवरती आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालू आहे. त्याच्यामुळं एवढ्या सहजासहजी मी ब्रेकडाऊन नाही होणार. मी प्रामाणिकपणे करतच आहे. सर्वांना विनंती आणि आवाहन असं राहील की माझ्या विरुद्ध जर कुणाची काही तक्रार असेल तर सर योग्य त्या मार्गाचा अवलंब करून माझ्याकडे ती तक्रार द्या. त्याची प्रत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना द्या जेणेकरून तुमच्या तक्रारीचं निरसन करता येईल. काही कामकाजाच्या व्यापामध्ये असं असू शकतं, नजर चुकीनं झालेलं असू शकतं, चुकून झालेलं असू शकतं. अशा काही गोष्टी असतील निदर्शनास आणून द्या आणि त्याच्यावरती नक्की मी स्वतः कार्यवाही करेन. धन्यवाद. आपण पाहिलं की सौ घोळवे मॅडम यांच्यावरती लावलेल्या सर्व आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं आहे. आता यापुढच्या दिशा काय असतील हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन जुबेर शेखसह मी कोमल वाघपवार, सातारा न्यूज, सातारा. संपर्क सम्राट मोटर्स, पुणे बंगलोर हायवे, गोडोली, सातारा. फोन 9922 99 77 00.